पेगलवाडीतील रस्ते आणि शाळेच्या दुरावस्थेवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याची मागणी। नाशिकच्या पेगलवाडी परिसरातील रस्ते आणि शाळेच्या दुरावस्थेची पाहणी करत आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली। पेगलवाडीतील विद्यार्थ्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांचा व्हिडिओ तयार करून प्रशासनाचे लक्ष वेधले। त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आज या भागाला भेट देत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले। आम्ही येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर रात्रीच्या वेळी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले, मात्र प्रशासन गावाच्या मागच्या बाजूने निघून गेले, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला। शाळेत पुरेशा वर्गखोल्या, स्वच्छतागृहांची सुविधा नसून शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आमदारांसाठी ज्याप्रमाणे विशेष बाब म्हणून निधी दिला जातो, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे। 2 वर्षापूर्वी तयार करण्यात आलेल्या रस्त्याची पुन्हा दुरावस्था झालेली असून राजकीय दौरा असला की प्रशासनाची धावपळ सुरू होते, असा आरोप त्यांनी केला आहे। आणि त्यानंतर नाशिक शहरातील खड्ड्यांची पाहणी करणार असल्याचं सांगत ठेकेदारांनी रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे। आदिवासी भागातील निधीचा योग्य वापर होत नसल्याचा आरोप करत दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या सरकारने विशेष बाब म्हणून सोडवाव्यात, असं ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये आहोत। इथे आम्हाला सांगण्यात येत आहे की आपण कुंभसाठी पुढच्या वर्षीसाठी मोठा खर्च करत आहात। काल ह्या 2 लहान मुलांनी, शाळेतल्या मुलांनी, स्मिता ह्याचं नाव आदित्य, ह्याचं पण नाव आदित्य, ह्या दोघांनी व्हिडिओ बनवून देशभरात आपण पाहतोय एक वेगळी जी काही मोहीम चालवली आहे, विद्यार्थ्यांनी चालवलेली आहे। देशभरातल्या गावागावात विद्यार्थी येत आहेत पुढे आणि आपल्या शाळेबद्दल जी काही स्थिती आहे किंवा रस्त्याची असेल, गावाची असेल, त्याच्याबद्दल बोलतात। काल आम्ही आल्यानंतर, काल रात्री आम्ही पाहत होतो, काल रात्रीपासून डागडुजी सुरू झालेली आहे। आज आम्ही येणार आजचा दौरा म्हणून कालपासून डागडुजी सुरू झाली आहे। सकाळी कलेक्टर येऊन गेले, आमदार येऊन गेले, पण जे येऊन गेले ते तिथेच गावाच्या दाराआड येऊन गेलेत। आज ज्या रस्त्यावर आम्ही उभे आहोत तिथे आपण पहा परिस्थिती काय आहे। मी प्रेसला विनंती करीन, मी इथून थोडं पुढे निघाल्यानंतर आपण हे रस्त्याचे पूर्ण हाल जे आहेत ते पाहावे। त्यानंतर इथून बांधावरनंही लहान मुलं चालत जातात, अनेकदा अनवाणी चालत जातात, कारण जे चपला आहेत त्या देखील फाटतात। आणि तिथे आम्ही पहिलं शाळेत गेल्यानंतर पाहिलं तर शाळेमध्ये वर्गखोल्या नाही आहेत, बाथरूम नाही आहेत। एका मंदिराच्या परिसरात एक वर्गखोली बसली होती, दुसरी वर्गखोली आहे, तिथे 3 वर्ग एकत्र बसतात। अक्षरशः शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल आहेत। मुख्यमंत्री महोदय, आपण जर पाहत असाल तर जसं आपल्या एका आमदारासाठी आपण काल स्पेशल केस करून 18 कोटी शासकीय पैशाचे कर्ज दिलेले आहेत, तसं जरा स्पेशल केस करून अशा शाळेंना आणि अशा गावांना देखील आपला फंड इथे पोचेल आणि नुसतं पोचेल तो कॉन्ट्रॅक्टरच्या हातात आणि पोटात नाही, तर खरोखर रस्त्यावर येईल, हे आपण काळजीपूर्वक पाहावं। मला याच्यात राजकारण आणायचं नाही आहे, पण राजकारणापलीकडे जाऊन मी खास ह्या 2 तरुण विद्यार्थ्यांचं अभिनंदन करायला आलो, कारण ह्यांनी हिंमत दाखवली। आणि अशीच विनंती करीन सगळ्या तरुण मित्रांची, देशभरातले असतील, आपल्या राज्यभरातले असतील, की आपण देखील असंच प्रश्न विचारत जा। अगदी आम्हाला विचारले, विरोधी पक्षाला आणि सत्ताधारी पक्षाला, हे आपलं कर्तव्य आणि ते आपण करा। आम्ही आमचं कर्तव्याचं जे काही पालन असतं ते आपल्यामुळे ही राजकीय लोकांना जाग येते। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक।